जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. संगमनेरमध्ये शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आता नागरिकांच्या सेवेत. संगमनेर शहरातील सुप्रसिद्ध आरोटे हॉस्पिटल आता नव्या व अत्याधुनिक स्वरूपात शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे. रविवार 5 जुलै 2026 रोजी आजी आजोबा यांच्या शुभ हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अकोली मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना एकाच छताखाली अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. येथे जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, कार्डिओलॉजी, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, नेफ्रोलॉजी, यूरोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी यांसह विविध तज्ज्ञ विभागांची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब, डिजिटल एक्स-रे, एंडोस्कोपी, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, आधुनिक ऑपरेशन थिएटर तसेच 50 बेडचे सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आले आहे. या नव्या रुग्णालयामुळे संगमनेर व परिसरातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार असून उपचारासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आहे. आणि एक अत्यंत लोकप्रियता हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे. कारण या निमित्तानं मी सांगेल की जसं इथे उपस्थित असलेले दशरथराव आरोटे हे तर आमचे एक इंजिनियर आणि एक लोकप्रिय व्यक्तिमत्व. रामनाथजी आरोटे हे अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आमच्या सगळ्या मित्रमंडळीमधलं संगमेर शहरातलं, तालुक्यातलं राहिलेलं आहे. आपल्या तालुक्यात निश्चितच असेल कारण त्यांचा तो तालुका आहे. आणि त्यामुळं साहजिकपणे अकोला संगमनेरचं दोघांचं हे एक कुटुंब एकत्रित पद्धतीनं जिव्हाळ्याचं नातं सांभाळणारं आहे. आता वय त्यांचं जवळपास म्हणजे 85च्या 90च्या दरम्यान ते दोघांचं वय आहे. इतकं आनंदी वडीलधारक कुटुंबी नाही पाहिजे, इतके आनंदी दोघं. मी विचारलं वय काय, तर आई म्हणल्या माझं वय 85. म्हणलं मग यांचं 90 असेल. नाही म्हणजे ते तर 87 सांगतात. तर ते म्हणले हिची जन्मतारीख चुकीची शाळेत नोंदवली होती आई वडिलांनी. एवढा किती आनंद या वयामध्ये पाहा. म्हणजे पण मी आणखी एक गोष्ट बोललो त्यामध्ये की तुम्ही आनंदी, कदाचित खूपच ते म्हणजे आयुष्यभर आम्ही आनंदी राहिलो दोघे होते. पण म्हणलं आताचा जो आनंद आहे ना तो तुमच्याच गोष्ट केलेली. एक फुल फ्लेज हॉस्पिटल म्हणजे इथे आलं तर कोणताही काही तुम्ही आजारी असाल, कोणत्या प्रकारचं असेल प्रॉब्लेम, तरी म्हणजे असा विचार करायचं कारण नाही. इथे आल्यानंतर ते सगळ्या प्रकारावर काम केलं जातं. कारण डॉक्टर अतुल स्वतःच MD आहेत, ताई तसे डेंटिस्ट आहेत, परंतु त्यांची एकत्र सेवा खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आणि असं गरज अशी असते आता इकडे तिकडे फिरायला जायची गरज नाही. इथं आलं सगळं होतं, बाहेर पुन्हा चांगलं आरोग्य घेऊन जायचं. ही संधी निश्चितपणे या हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे. गुलेवाडी आणि या परिसरामध्ये आता एक चांगल्या पद्धतीनं हे हॉस्पिटल आपल्या सगळ्या जनते सेवेकरता उपलब्ध झालेलं आहे. आणि हे आपण सगळेजण आपण शुभेच्छा देण्याकरता आहे की आपल्याकडं जो पेशंट येईल तो चांगला तंदुरुस्त व्हावा आणि आनंदाने पुन्हा घरी गेला पाहिजे, रमला पाहिजे. ही शुभेच्छा आजच्या निमित्तानं आमच्या या सगळ्या आमच्या डॉक्टर कुटुंब मित्रांना आणि आरोग्य परिवाराला मी या ठिकाणी देतो. अत्यंत सुंदर कार्यक्रम केला, सुंदर हॉस्पिटल, सुंदर कार्यक्रम याकरता त्यांचं अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि जाण्याची परवानगी सुद्धा मी घेतो. आनंदुरे आजी आनंदुरे, सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. नामदार साहेबांनी शुभेच्छा दिल्यात, ती मार्गस्थ झाली. असं एका विचारवंताचं मी इंग्रजी वाक्य वाचलं होतं. व्हेन वेल्थ इज लॉस नथिंग इज लॉस, व्हेन हेल्थ इज लॉस समथिंग इज लॉस, बट व्हेन कॅरेक्टर इज लॉस एव्हरीथिंग इज लॉस. मला वाटतं डॉक्टर अतुलजी आरोटे त्यांचा सर्व परिवार यांनी या प्रजापिता ब्रह्माकुमारीचा अनुबंध अनुयायी असणं आणि परमश्रद्धेय वयोवृद्ध
दशरथ बाबा आरोटेंचा परिवार हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा निष्ठावंत उपासक आहे. यांनी आरोग्य सेवा देताना समाजाला नीतिमूल्य काय असतात, कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये डॉक्टर अतुलजी आरोटे सरांनी जे संगमनेर आणि अकोले तालुक्यात वैद्यकीय सेवा देण्याचं काम केलंय, त्यावेळी अनेक पेशंट आम्हाला भेटले आणि सांगितलं कदाचित आरोटे डॉक्टरांकडे आमचे उपचार झाले नसते तर आम्ही हे जग पाहायला शिल्लक राहिलो नसतो. हे डॉक्टरांनी केलेलं काम आहे. आणि अशा एका अत्यंत कर्तबगार, हुशार, तत्पर, सेवा तत्पर असलेल्या या सर्व परिवाराकडनं या शिवम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं नवीन वास्तू इमारतीचा हा प्रवेश त्यांच्या सर्व स्टाफकडनं घडावी. शुभम भवतु कल्याण. धन्यवाद महाराज. म्हणून आजी बाबांनी रंगनाथ यांच्यावर शेतीची जबाबदारी सोपवली. ते उत्तम शेतकरी आहेत. दिनांक 15 ऑगस्ट 2014 रोजी साधारण 12 वर्षांपूर्वी आपण आरोटे हॉस्पिटल या नावानं ताजने मळ्यामध्ये एक छोटेखानी हॉस्पिटल चालू केलं होतं. एक 15 बेडचं सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आम्ही वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात केली. एक राहत्या घरी थोडेसे बांधकामात बदल करून आपण ते हॉस्पिटल चालू केलं होतं. साधारण कुठल्याही वैद्यकीय व्यावसायिकाचं जे काही आयुष्य असतं हे बऱ्यापैकी शिक्षणामध्ये जातं. आणि सरांनी जसा आता उल्लेख केला की जे काही शिक्षण MBBSचं आहे हे साधारण 5 ते 7 वर्षांचा कोर्स असतो. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन 3 वर्ष, अनुभव घ्यायला 3 वर्ष, अशी साधारणपणे 12 वर्ष एक व्यवस्थित व्यावसायिक म्हणून डॉक्टरकी सुरू करण्यासाठी साधारण त्याच्या आयुष्यातली खर्च होतात. आणि 12 वर्ष साधारणपणे त्यानंतर ही वैद्यकीय सेवा दिल्यानंतर साधारणपणे MBBSला ॲडमिशन झाल्यानंतर आता 25 वर्षांनंतर आपण हे पाऊल उचलताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर बऱ्याच वेळा खूप ॲडजस्टमेंट आम्हाला तिथे कराव्या लागत होत्या. राहत्या घरी हॉस्पिटल चालू केल्यानंतर जसं जसं आपली ग्रोथ होत जाते तसं पेशंटची संख्या वाढते, आजूबाजूच्या लोकांना देखील त्रास त्याचा व्हायला लागतो. आणि जिथे ताजने मळ्यात हॉस्पिटल आमचं होतं तर तिथे त्याच प्रकारचा जो एक त्रास आजूबाजूच्यांना म्हणा किंवा एक काम करताना देखील खूप अडचणी होत होत्या. आणि त्यामुळेच कोविडच्या साथीमध्ये त्या गोष्टींवर फारच जास्त प्रमाणात परिणाम झाला. आणि कोविडच्या काळी तुम्हाला माहिती असेल की जी साथ आली तर त्यावेळी पेशंटची संख्या खूप होती आणि सर्वच हॉस्पिटल्स म्हणजे आपल्याला कमी पडत होते. आणि त्या काळात एक मनात संकल्प आला की या पद्धतीने आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, कुठेतरी आपण एक मोठ्या स्केलवरचं हॉस्पिटल एक आपण चालू केलं तर एक जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि ह्या एका विचारानं हॉस्पिटलची एक मनामध्ये पायाभरणी सुरुवातीला झाली. आणि त्यानंतर एक जागा शोधायला सुरुवात झाली. जागा शोधताना शहरातल्या जागा आता तुम्हाला माहिती आहेत खूप गगनाला भाव सगळे भेटलेले आहेत आणि एक शहरामध्ये जागाही तशा पुरेशा मोठ्या मिळत नाहीत. म्हणून आम्ही जागेच्या शोधामध्ये इथे गुलेवाडीमध्ये जागा ही आम्हाला मिळाली. आणि आदरणीय सीताराम राऊत साहेबांनी सुरुवातीला या जागेवर म्हणजे जागेसाठी मी जेव्हा त्यांना विचारायला गेलो होतो त्यांनी सुरुवातीला इथे मला वाटतं थिएटरचा या जागेचा विचार केला होता, परंतु कुणीतरी त्यांना अप्रोच झालं होतं. पण त्यांनी तो एक प्राधान्य न देता म्हणजे हॉस्पिटल इथे होत असेल तर आम्ही नक्कीच ही जागा आम्ही तुम्हाला देऊ असं म्हणून त्यांनी आम्हाला ही जागा दिली. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे पण मनापासून खूप आभार. शहरापासून दूर चाललं म्हणून अनेकदा वाटायचं आम्हाला की सगळे हॉस्पिटल तुम्ही बघाल तर आता सगळे नवीन नगर रोडला आहेत. ताजने मळ्यामध्ये मेजॉरिटी हॉस्पिटल्स इथे आहेत. आणि जागेच्या म्हणजे अभावामुळे बऱ्याचदा तिथे वाहतूक कोंडी होते, बऱ्याच वेळा पार्किंगची समस्या आहे. आणि या सगळ्या समस्यांमुळे आम्ही थोडंसं शहराबाहेर येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मला काही मित्रांचे त्याला विरोध झाला की खूप बाहेर चालला आहे, खूप दूर चालला आहे, हॉस्पिटल एवढं एक लांब. पण आता कसं आहे की आता शहराचा विकास असा होत गेला आहे तसं आपण बघतो की मोठे मोठे रस्ते आपल्याला आता अवेलेबल झालेले आहेत, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज सगळीकडे अवेलेबल आहेत. आणि त्यामुळे या जागी आम्ही हॉस्पिटल सुरू करण्याचं नियोजन केलं होतं. सगळ्याच स्पेशालिटी आम्ही इथे प्रोव्हाइड करण्याची योजना ठेवलेली आहे की ज्यामध्ये मेडिसिन असेल, सर्जरी असेल, अगदी हाय एंड न्यूरोसर्जिकल आणि ऑन्कोसर्जिकल हे देखील काम इथे आम्ही ठेवण्याचा मानस आहे. या सगळ्या सर्व्हिसेस आम्हाला इथे द्यायच्या आहेत.
तर आपण बघतो की सध्या म्हणजे डॉक्टरांची संख्या खूप वाढत चालली आहे, हॉस्पिटलची संख्या खूप वाढत चालली आहे, तशीच रुग्णांची संख्या खूप वाढत चाललेली आहे. कारण की जे आरोग्य ही जी एक संकल्पना आहे की जी 4 पिलरवर उभी आहे, ज्यामध्ये शारीरिक आरोग्य म्हणतो आपण, मानसिक आरोग्य असेल, आपलं स्पिरिच्युअल आरोग्य आणि सामाजिक आरोग्य, या सगळ्याचा बॅलन्स जर आपण साधत असू तर त्याला आपण आरोग्य म्हणतो. फक्त आजाराचा अभाव किंवा आजार नसणं म्हणजे आरोग्य असणं असं देखील नाही आहे. म्हणजे या सगळ्या 4ही पिलर ज्यावेळेस आपले भक्कम होतील त्यावेळेसच आपण आपल्याला आरोग्य आहे असं आपण म्हणतो. एक आनंदी राष्ट्रांची एक कल्पना आहे की यामध्ये हॅपीनेस इंडेक्स एक काढला जातो की ज्यामध्ये आपलं सामाजिक, आपलं पर कॅपिटा इन्कम किंवा दरडोई उत्पन्न आणि आपण काम करत असलेलं, आपण राहत असलेल्या ठिकाणी आपल्याला मिळणारं समाधान, यावर एक हॅपीनेस इंडेक्स काढला जातो. आणि हॅपीनेस इंडेक्सच्या माध्यमातून आपण एक जागतिक आनंदी राष्ट्रांची कल्पना किंवा आनंदी राष्ट्रांचा क्रमांक ठरवला जातो. तर दुर्दैवाने आपल्या भारताचा 116वा रँक आहे यामध्ये, आणि नेपाळ आणि पाकिस्तानचा रँक आपल्यावरती आहे. म्हणजे ही जी आपली आरोग्याची जी हेळसांड आपण करून घेतली आहे, एकीकडे भौतिक प्रगती भरपूर होत आहेत, इमारती मोठ्या बांधल्या जात आहेत किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत, पण यामध्ये पर्यावरणाचा देखील आपण खूप सारा ऱ्हास करतोय. या सगळ्या गोष्टींमुळं, या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस करणं आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थवर काम करणं हे देखील आमच्या हॉस्पिटलचं उद्दिष्ट आहे की एक चांगलं आरोग्य, आपल्याला सर्वांगीण आरोग्य मिळण्यासाठी की आपण सर्वांनी या सगळ्या 4ही स्तंभांना योग्य महत्त्व देणं गरजेचं आहे. त्यामध्ये शारीरिक आरोग्य आहेच की जे आता आम्ही सगळ्याची काळजी घेतो, तर त्यामुळे मानसिक आरोग्य असेल, आपलं स्पिरिच्युअल हेल्थ असेल आणि आपलं सामाजिक आरोग्य. यासाठी देखील आम्ही एक मेडिटेशन कक्षाची इथे स्थापना केलेली आहे, एक मेडिटेशन रूम देखील आम्ही हॉस्पिटलमध्ये बनवली आहे. आणि त्याचा मागचा उद्देश हाच आहे की एक आपलं मन खंबीर किंवा मन जर स्थिर असेल आणि ते जर सक्षम असेल तर बरेचसे आजार ॲक्च्युली होणार नाहीत. आता बऱ्याचदा आम्ही पेशंट्स बघतो तर बरेच मनोकायिक आजारांचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे शारीरिक आजार तर आपले वाढलेलेच आहेत, म्हणजे त्यामध्ये लाईफस्टाईल डिसीजेस ज्याला म्हणतो आम्ही, की ज्याला काही कुठला व्हायरस किंवा बॅक्टेरिया नाही आहे. डायबिटीज व्हायला, शुगर व्हायला, ब्लड प्रेशर वाढायला, हृदयविकाराचा झटका येण्यासाठी काही कुठला व्हायरस नाही आहे. हे सगळे लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीच्या बदलामुळे झालेले आजार आहेत. आणि ही जीवनशैली जर आजार आपले वाढतच जाणार आहेत. म्हणजे आपल्याला यंग हार्ट डिसीजचं आपल्याला, आपण भारताची राजधानी आहे, डायबिटीसची देखील आपण भारतातील जगातली राजधानी आहोत. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला आपलं सर्व आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर या सगळ्या स्तंभांना मजबूत करण्यासाठी एक म्हणजे या स्पिरिच्युअलिटीचा देखील आपल्याला यामध्ये वापर व्हावा, यासाठी आम्ही देखील ब्रह्मकुमारी परिवाराची असेल, सिद्ध समाजयोग SSYची असेल, ज्यामध्ये मेडिटेशन पण चांगलं शिकवलं जातं, प्राणायाम असेल, या सगळ्या गोष्टींचं एक अवेअरनेस या हॉस्पिटलमधून केलं जाईल अशी आमची एक मनोमन भावना. खरं तर 12 वर्ष म्हणजे एक तपापासून तुम्ही आरोग्य सेवेमध्ये आहात आणि एक नावाजलेली आरोग्य सेवा तुम्ही दिली. आणि आज उलट तुम्ही निवांत बाजूला हे हॉस्पिटल उभं होतोय, तर लोकांना सहज इथं पार्किंगची व्यवस्था नीटशी होणार आहे, शांतता भेटणार आहे, गजबजलेला परिसर नसणार आहे आणि जी काही चांगली आरोग्य सेवा द्यायची आहे त्याला सगळं वातावरण तुम्ही पूरक केलं आहे. आणि आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये गुण जर आला तर लोक कुठं पण जातात. म्हणजे असं काही नाही, तुम्ही जर हरिश्चंद्रगडावर बसले गुण आला तर लोक तिथपर्यंत पण, म्हणजे शेवटी. आणि काही लोक म्हणते डोळं सारखे देतात पण काहींचा हातगुण असतो. आता तुमचं बोलणं, वागणं आणि तुमच्या स्वभावातलं सगळं आणि एकंदरीतच तुमच्यावरती शिवबाबाची कृपा आहे असं म्हणतात. आणि त्यामुळं साहजिकच आहे, म्हणजे मी आमच्या राजूरच्या बहिणीची तुमच्याकडे ट्रीटमेंट असते त्यांची, आपण सगळेजण ट्रीटमेंट देतो, पण त्याला माउंट आबूला पाठवलं. मला वाटलं बहिणीची परत येणारच नाही, माउंट आबूलाच राहणार आता. पण बाबांनी त्यांच्यावर ट्रीटमेंट केली, योगा बाकीचं सगळं दिलं आणि बहिणीची एकदम धडधाकट होऊन परत राजूरला आल्या. खूप आनंद झाला. त्यानिमित्त अजयजी तुम्ही पण आलेत. मला वाटतं तुम्ही संगमनेर सोडून आमच्या गावाला राहायला गेले काय म्हणजे आम्ही अकोल्यावरून आलो, त्याला संगमनेर माझ्याकडे पठारावर राहायला गेले. तर असं सगळं. आणि मगाशी तुम्ही म्हटले की आरोग्याचे 4 स्तंभ आहेत, तर बरं झालं की त्यातून हे ऐकायला भेटलं. आम्ही आरोग्य म्हणजे आपली कल्पना काय, धडधाकट आहे,
म्हणजे त्याला आरोग्य आहे, पण ते नंतर दुसरा पण त्यातून प्रकार आहे का हा धडधाकट आहे पण त्याच्या आरोग्याचा त्रास दुसऱ्याला देत असतो, तर ते काय आरोग्य बरोबर. मग त्याला सामाजिक आरोग्य पण पाहिजे, त्याला स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक हे पण पाहिजे. तर हे सगळं तुमच्यामध्ये असं खचून भरलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यावरती जे संस्कार आहे म्हणजे आजीबाबांपासून, म्हणजे खरं तर तुम्ही डॉक्टर व्हायच्या आधी मी तुमच्या फॅमिलीचा डॉक्टर होतो, मी घरी जायचो बऱ्याच वेळा. आणि त्यामुळं मी सगळं मला तुमचं घर पाहत आहे. एवढं माळकरी घरानं, असं शुद्ध शाकाहारी घरानं, आणि आतापर्यंत एकदम सेवाभावी वृत्तीनं काम केले. आणि आज तुम्ही या हॉस्पिटलच्या निमित्तानं तुम्ही जे इथं बोलत होते त्याला साक्षीदार धन्वंतरी होते, पण आम्ही सगळेजण कानवडे सरांचं आम्ही सगळेजण साक्षीदार होतो की तुम्हाला सेवाभावी वृत्तीनं काम करायचं आहे, रंजलेल्या गांजलेल्या सेवा करायची, इथे येणाऱ्या प्रत्येकाला सेवा द्यायची. मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सुदृढ राहावं आणि आलेल्या रुग्णांची, रंजलेल्या गांजलेल्यांची सेवा तुमच्याकडनं चांगली व्हावी, आणि त्यासाठी ईश्वरानं तुम्हाला पण उदंड चांगलं आयुष्य द्यावं. ह्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.